शालार्थ प्रणालीमधून वेतन व भत्ते घेणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता व शालार्थ आय.डी. आदेश कार्यालयीन अभिलेखाप्रमाणे असल्याची खात्रीजमा करणेबाबत एक पत्र निर्गमित झालेलं आहे. महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य दिनांक 20/3/2026 रोजी हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. विभागीय अध्यक्ष, विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, तर या सर्व अधिकाऱ्यांना हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. यातली महत्त्वाची माहिती आपण पुढे बघूयात. संदर्भीय पत्र क्रमांक 1 अन्वये शालार्थ आय.डी. देताना अनुसरवायच्या कार्यपद्धती आणि कर्मचारी अभिलेख डिजिटलाइज करण्याबाबतच्या विस्तृत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जुलै 2025 व तदनंतरच्या कालावधीमध्ये खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता बाबतच्या संचिका, शालार्थ मान्यता आदेशांच्या संचिका व या आदेशांच्या प्रती आपणास प्राप्त झाले आहेत किंवा कसे, सदरील मान्यता आदेश आपल्या कार्यालयाकडून निर्गमित झाले आहेत का, याबाबतची खातरजमा करण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये वेळोवेळी कळविण्यात आले आहेत. याकरिता आपणास पुरेसा अवधी देण्यात आलेला आहे. राज्य शासनाकडून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन, वय, भत्ते या पोटी रक्कम अदा केली जाते व त्यामुळे राज्य शासनाच्या ध्येय धोरणानुसार वेतनापोटी अदा करावयाच्या रकमांचा पारदर्शक व गुणात्मक दृष्टिकोनातून हिशोब ठेवणे अनिवार्य आहे. या संदर्भात सद्यस्थिती विचारात घेता पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहे. पहिला निर्देश दिनांक 28 नोव्हेंबर 2026 पासून शालार्थ आय.डी. मान्यता आदेश देण्याबाबतची कार्यपद्धती कार्यान्वित करण्यात आली आहे. या तारखेनंतर ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ प्रणालीत नाव नमूद करण्यात आले आहे, त्या कर्मचाऱ्यांच्या शालार्थ मान्यता आदेश असल्याची प्रत आपल्या कार्यालयाकडून किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून निर्गमित झाली आहे का, याची खातरजमा 1 एप्रिल 2026 पूर्वी करणे अनिवार्य आहे. खाजगी शाळांमध्ये अनुदानित तत्वावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडे शिक्षणाधिकारी किंवा विभागीय उपसंचालक यांनी वैयक्तिक मान्यतेचे आदेश निर्गमित केलेले आहेत का, हे आदेश आपल्या कार्यालयाकडून निर्गमित झाले आहेत काय, याची खातरजमा दिनांक 1 एप्रिल 2026 पूर्वी करणे अनिवार्य आहे. तिसरं, वैयक्तिक मान्यता आदेश व दिनांक 18 नोव्हेंबर 2016 नंतरचे शालार्थ आणि मान्यता आदेश हे आपल्या कार्यालय अभिलेखाप्रमाणे जावक नोंदवहीमध्ये नोंदविलेले आहेत काय, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. आपल्या अधीनस्थ अधीक्षक, वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी या कार्यालयाकडे हे आदेश प्रथम देयकासोबत संबंधित कर्मचाऱ्यांच्या किंवा सक्षम प्राधिकारी, शिक्षणाधिकारी किंवा विभागीय उपसंचालक यांच्या कार्यालयाकडून या आदेशाची प्रत त्यांच्या कार्यालयाकडे प्राप्त आहेत किंवा नाहीत, याची खातरजमा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. यामधील पडताळणी अपूर्ण असल्यास सदर काम 1 एप्रिल 2026 पर्यंत प्रथम पूर्ण करावे. चौथं, ज्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता आदेश आणि शालार्थ मान्यता आदेश लागू असल्यास याबाबतच्या नस्ती व जावक क्रमांक कार्यालयामध्ये सदर आदेश प्राप्त आहे काय, याची खातरजमा दिनांक 1 एप्रिल 2026 पूर्वी होणार नाही, त्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करता येणार नाही. हा चौथा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे, की ज्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता आदेश आणि शालार्थ मान्यता आदेश लागू असल्यास याबाबतच्या नस्ती म्हणजेच फाईल व जावक क्रमांक म्हणजेच आउटवर्ड जे आहे कार्यालयामध्ये सदर आदेश प्राप्त आहे काय, याची खातरजमा 1 एप्रिल 2026 पूर्वी होणार नाही. म्हणजे 1 एप्रिल 2026 पूर्वी याची जर खातरजमा झाली नाही, त्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते आता करता येणार नाही. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे, ज्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता व शालार्थ मान्यता आदेश तसेच रुजू अहवाल, नियुक्ती आदेश संकेतस्थळावर अपलोड केलेले नाहीत, अशा कर्मचाऱ्यांची वेतन भत्ते दिनांक 1 एप्रिल 2026 पासून देय करण्यात येणार नाही. पाचवा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे. सहावा मुद्दा, ज्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ आय.डी. मान्यता आदेश व नसती याबाबत अधीक्षक, वेतन पथक, शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक व विभागीय अध्यक्ष या सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांपैकी कोणत्या एका अधिकाऱ्याने शालार्थ प्रणालीवरील
कागदपत्रांची खातरजमा करण्यामध्ये प्रकरण नाकारले असल्यास त्या प्रकरणांचा पाठपुरावा संबंधित संस्था व शाळा मुख्याध्यापकांनी दिनांक 1 एप्रिल 2026 पूर्वी करणे अनिवार्य आहे. अन्यथा अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जोपर्यंत नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, वैयक्तिक मान्यता व शालार्थ ID मान्यता लागू असल्यास याबाबतची खातरजमा होणार नाही, तोपर्यंत अशा कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते अदा केले जाणार नाहीत. 7. ज्या कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांबाबत संशय किंवा अभिलेखांशी जुळत नाहीत किंवा कागदपत्रे प्रणाली वरती अद्ययावत केलेले नाहीत, अशांच्या बाबतीत एकतर वरिष्ठ अधिकारी म्हणून सुनावणी घेऊन त्यांच्या वैयक्तिक मान्यता व शालार्थ ID बाबत आदेश पुढील 60 दिवसांच्या आत करण्यात यावे. दिनांक 23/8/2017 व दिनांक 10/6/2022 व दिनांक 27 जानेवारी 2021 च्या शासन निर्णयामध्ये सूचित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब आवश्यकतेप्रमाणे करावा. सुनावणी आदेशात वैयक्तिक मान्यता योग्य असल्याचे मत नोंदविले गेल्यास अशा कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते नंतर अदा करण्याबाबत कार्यवाही करावी. या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन सर्व क्षेत्र स्तरावर करणे अनिवार्य आहे. शासनाच्या आर्थिक निधीचा दुरुपयोग झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करण्यात येईल. डिजिटल साइन बाय डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यातर्फे हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे.